पुण्याच्या चाकणमधील ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आणि भुजबळ एका व्यासपीठावर. पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर भुजबळांसाठी नेमकं काय लिहिलं याची चर्चा. नक्षलग्रस्त गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र. देवाभाऊ म्हणत सामनातून स्तुतिसुमन. फडणवीसांनी मानले सामनाचे आभार. वाल्मिक कराडनं वापरलेल्या गाडीवरून अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न. शरद पवारांचे खासदार बजरंग सोनावणेंचा दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची घेतली भेट. बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढला. राजीनामा घेतला पाहिजे प्रणिती शिंदेंची मागणी. तर नैतिकतेच्या आधारे निर्णय घ्यायला हवा सुप्रिया सुळेंची भूमिका. इलेक्शन फंडिंगच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या. आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप. हत्या प्रकरणातील काही जणांची बदली वाल्मिक कराडनं केल्याचा सुरेश धस यांचा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता. पुण्यासह बीडचंही पालकमंत्रीपद घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत ठाण्याच्या स्पेशल ब्रांच पोलिसांकडून व्हिडिओ शूटिंग. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा. आव्हाड भडकले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.